भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यापासून या राज्यातल्या आणि देशातल्या तपास यंत्रणा या भाडखाऊ झालेल्या आहेत. भाडखाऊ काय? भाडखाऊ, लाचार, गुलाम. मग ईडी असेल, CBI असेल, महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा असेल किंवा IB असेल, अशा अनेक ज्या तपास यंत्रणांना न्यायालयीन चौकशी असेल एखादी, त्याच्यावरती आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही. तुम्ही तपास यंत्रणांबाबत फाजील आत्मविश्वास दाखवू नका. न्यायालयांपासून ते सर्व तपास यंत्रणा तुमच्या टाचेखाली आहेत, हे अख्ख्या देशाला आणि जगाला माहिती आहे. मिस्टर फडणवीस, इतकंच मी आपल्याला सांगू इच्छितो. रोहित पवार यांनी जे मांडलेले मुद्दे आहेत ते तुम्ही स्वतः तपासा. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, बरं का? तुम्हाला अजित पवार गेल्यावरती तुमचं मन भरून आलं होतं ना, मित्र गमावला. मग त्या अजित पवारांचा सख्खा पुतण्या एक प्रेझेंटेशन सादर करतो आहे, त्याच्यामध्ये काही सत्य आणि तथ्य दाखवतो आहे अपघाताचा संशय का आहे त्याबाबत. तर हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे की रोहित पवारांनी जे प्रेझेंटेशन दाखवलं त्याच्यावर आमदार रोहित पवारांशी चर्चा करणं आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यावेळेला तिथे बोलवणं, याला मी म्हणेन निष्पक्षपणा. पण कोणी या अपघाताचं राजकारण करू नये, तपास यंत्रणा काम करतायत, ही उडवाउडवीची उत्तर आहेत. तुमचं दुःख हे ढोंग आहे.